जेनेस्कोतर्फे गुणवंत 8 महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला। कौतुकास्पद बाब म्हणजे प्रत्येक घरातील महिला आपले घर सांभाळून नोकरी व व्यवसाय निमित्ताने समाजात मिळून मिसळून काम करत आहे। त्यांच्या मागे पुरुष मंडळी भक्कमपणे उभी आहे। कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने स्त्री जीवन फुलते हे मान्यच करावे लागेल, असे भावोत्कट उद्गार पाहुणे कल्पना जयकुमार कस्तुरे यांनी व्यक्त केले। आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त जेनेस्कोच्या वतीने आयोजित ज्येष्ठ व कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार सोहळ्यात संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष लुणावत, कार्याध्यक्ष केतन शहा यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित कार्यक्रमात अजित कुमार शहा भूमकर, अरुण कुमार धुमाळ, सुनील गांधी, अभिनंदन विभूते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती। जयश्री लुणावत, रेवती शहा यांच्या नमोकार महामंत्र गायनानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। सूत्रसंचालिका मनीषा शहा यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले। ज्योती कोठारी यांनी सत्कार मूर्तींचा परिचय करून दिल्यानंतर कल्पना कस्तुरे, संतोष बंब, सारिका राका, संगीता सेठिया, कल्पना भन्साळी, कामिनी गांधी, माया पाटील, पंकजा पंडित यांचा प्रातिनिधिक स्वरूपात शाल, मोत्यांची माळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख अतिथी तथा संस्थेचे कार्याध्यक्ष केतन शहा बोलताना म्हणाले की जैन समाजातील सर्व पंथ व घटकांना प्राधान्य देऊन आदर्श व अष्टपैलू महिलांना जेनेस्कोने सन्मानित करून व्यासपीठावर एकत्र आणण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे अभिनंदन करतो। सुभाष लुणावत यांनीही आपल्या मनोगतातून सर्वांना धन्यवाद दिले। धर्मानुरागी धर्मप्रेमी इंद्रमल जैन यांनी संस्थेला भरीव देणगी दिल्याबद्दल लुणावत यांनी त्यांना आणि संतेश चौगुले यांना धन्यवाद दिले। अरुण कुमार धुमाळ यांनी सर्वांचे आभार मानले। लुणावत परिवाराने अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था केली होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकुमार कंगळे, अजित शहा भूमकर, महावीर सांस्कृतिक भवनचे सर्व विश्वस्त कर्मचारी, जैनेस्को परिवारांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमात सकल जैन समाजातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।